काय सांगाल सर, आज आपण निगडी येथे दौऱ्यावर आहात प्रचाराच्या. रेड झोन बाधित एरिया आहे हा. आपण सातत्याने खासदार असताना मतदारसंघातल्या रेड झोनच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला आहे. पुढील टर्ममध्ये आपण जनतेने जर आपल्याला निवडून दिलं तर आपण हा मुद्दा तडीस लावणार आहात का? नक्कीच रेड झोनच्या संदर्भामध्ये संपूर्ण अभ्यास करून हा मुद्दा याची सोडवणूक हवी या दृष्टीनं आपण संसदेत मला सातत्यानं भांडताना पाहिलेलं आहे. मग अगदी माननीय पंतप्रधानांनी हर घर तिरंगाचं अभियान सुरू केलं तेव्हा संसदेत थेट हा प्रश्न विचारणारा मीच होतो की आम्हाला घरावर तिरंगा लावायचा पण आमचं घर रेड झोनमध्ये येते त्याचं काय करू. इतका थेट आपण हा प्रश्न विचारला आणि मुळात 1903च्या इंडियन डिफेन्स ॲक्टनुसार 2200 यार्डाची जी मर्यादा केलेली आहे ती 1970च्या स्टेक रेग्युलेशननुसार ती 200 ते 500 मीटर व्हावी ही आपली जी महत्त्वाची मागणी आहे ही मागणी आपण लावून धरतो. आणि या पुढील काळामध्ये ज्या पद्धतीनं बैलगाडा शर्यत भले फक्त आश्वासनं देत होते पण बैलगाडा शर्यत सुरू होणार नाही असं अनेकांचं म्हणणं होतं. आज बैलगाडा शर्यतीचं काय परिस्थिती आहे आपण सगळेजण जाणतो. त्याच पद्धतीनं रेड झोनच्या संदर्भात सोडवणूक व्हावी यासाठी मी 100% प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. हा माझा शब्द.